श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 7वा अभंग आहे. त्याच्यावर आपण आता निरूपण बघणार आहोत. बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्ती वीण गेला अधोगती. बहुता सुकृते नरदेह लाधला, पाप भाग्य कैसे नसरेची कर्म. पाप भाग्य कैसे नसरेची कर्म, न कळेची वर्म अरे मूढा. न कळेची वर्म अरे मूढा, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. अनंत जन्मींचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. रावरंक हो का उंच नीच याती. रावरंक हो का उच्च नीच याती. भक्ती वीण माती मुखी त्याच्या. भक्ती वीण माती मुखी त्याच्या. एका जनार्दनी हरी हरी म्हणता. एका जनार्दनी हरी हरी म्हणता. मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मुक्ती सायुज्यता पाठी लागे. बहुता सुकृते नरदेह लाधला. पुष्कळ पुण्य केलं आणि त्याच्यामुळे हा मनुष्य देह प्राप्त झाला. 84 लक्ष योनी हिंडता 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 शेवटी मनुष्य प्राण्याला हा मनुष्य जन्म लाभला आणि त्याच्या महत् भाग्याची परमावधी झाली. मनुष्य देह लाभणं हे महत् भाग्य आहे. तो अनेक योनीतून फिरत होता म्हणा. पशु पक्षी कीटक सर्व योनीमध्ये तो फिरत होता. फिरता 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 शेवटी त्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. हे म्हणले बहुत सुकृताची जोडी. आणि असं होता होता जरी तो 84 लक्ष योनीमधून फिरत होता तरी त्या प्रत्येक योनीमध्ये सुद्धा भगवंताचं अस्तित्व आहेच. आमचे महाराज सांगतात ते म्हणले त्या प्रत्येक योनीमध्ये जरी तो खालच्या अधोगतीच्या योनीमध्ये पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये होता तरी त्याच्या ठिकाणी परमात्मा होता. म्हणजे भगवंताचं अस्तित्व होतच आहेच. कारण प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी सूक्ष्म जाणीवेच्या रूपाने परमेश्वराच्या शक्तीचा वास असतो. प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म रूपाने सूक्ष्म जाणीवेच्या रूपाने परमेश्वराच्या शक्तीचा वास असतो असं महाराज सांगतात. आणि या जाणीवेने सर्व प्राणी आपलं जीवन जगत असतात. ते आपलं जीवन या जाणीवेने जगत असतात. त्यामुळे या सर्व योनींमध्ये सुद्धा या खालच्या योनी असून सुद्धा भोग योनी असून सुद्धा या योनीमध्ये परमेश्वराची सेवाच घडली असं मला सांग. सर्व प्राणी मात्रामधलं आपलं अस्तित्व प्रगट करण्यासाठी भगवंतानी त्या त्या योनीमध्ये असे अवतार घेतले. पहिला मत्स्य अवतार झाला म्हणजे माशाच्या रूपात. आता मासा म्हणजे एकदम काय खालच्या योनीतला प्राणी आहे. मत्स्य कूर्म म्हणजे कासव हा सुद्धा खालच्या योनीतला.
परंतु या रूपाने त्यांनी अवतार घेतला. आणि वराह, त्याच्यानंतर नरसिंह आदी योनींमध्ये त्यांनी अवतार धारण केला. कशा करता? तर तिथे त्यांनी ही जाणीव व्हावी की अरे सर्व योनींमध्ये, किती खालची योनी असली, पशु असो पक्षी असो, यांच्यामध्ये मी आहेच, माझं अस्तित्व आहेच. तेव्हा कृतयुगामध्ये सर्व विश्व परमेश्वरमय होत. सर्वांना परमेश्वराची भक्ती होती. सर्वजण परमेश्वराची भक्ती करतो आणि त्यात काही भेदाभेद नव्हता. कोणी मोठा, कोणी लहान वगैरे असं काही भेदाभेद नव्हता, असं महाराज सांगितलं. तेव्हा याचं रहस्य काय म्हणा? प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी, आता याचा गूढ अर्थ जो आहे महाराजांचे गुण लिहिले, प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी सूक्ष्म जाणीवेच्या रूपाने परमेश्वराच्या शक्तीचा वास असतो. सूक्ष्म जाणीवेच्या रूपाने पशु पक्ष्यांच्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराचा वास असतो. कशावरून? आतापर्यंत आपण ऐकलं की पशु पक्ष्यांच्या ठिकाणी जो परमेश्वर आहे, सर्व ठिकाणी तो परमेश्वर आहे. पण अरे आहे कसा? याचा अनुभव घेणार कसा? तर म्हणले प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी, पशु पक्ष्यांच्या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व कसं आहे, परमेश्वराचा वास कसा आहे? तर म्हणाले जाणीवेच्या रूपाने आहे, सूक्ष्म जाणीवेच्या रूपाने आहे. प्रत्येक प्राण्याला जाणीव आहे. डास सुद्धा येतो, कानाशी गूं करून आवाज करून जातो, नंतर तो बघतो की हा झोपलाय आणि मग हळूच येऊन तो चावतो. ही त्याच्या ठिकाणी सूक्ष्म जाणीव असते. प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी अशी जाणीव असते. म्हणजे प्रत्येक प्राण्याला आहार, निद्रा, भय, मैथून करण्याची इच्छा होते आणि त्या गोष्टीचं ज्ञान होऊन त्याला सुख दुःख या रूपाने त्याला जाणीव होत असते प्रत्येक प्राण्याला. हे परमेश्वराचं अस्तित्व असल्याचं लक्षण आहे म्हणा. परमेश्वराचं अस्तित्व जर त्याच्या ठिकाणी नसतं तर त्याला या इच्छा झाल्याच नसता म्हणा. ही जाणीव जर नसती तर आहार, आता आपल्याला भूक लागली आहे हे त्याला कळलं नसतं. निद्रा, त्याला निद्रा घेण्याचं त्याला प्रेरणा झाली. मैथून करण्याची प्रेरणा होते, त्याला भय वाटतो. त्या सर्व गोष्टी कशाचं प्रतीक आहे? त्यामुळे त्याच्या ठिकाणी सूक्ष्म जी जाणीव आहे, त्या जाणीवेमुळे त्याला हे ज्ञान होतं म्हणा. आणि ही जाणीव म्हणजे काय? ही जाणीव म्हणजे परमेश्वराची शक्ती. म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी परमेश्वर आहे म्हणजे काय? परमेश्वराची शक्ती आहे. आणि परमेश्वराची शक्ती आहे म्हणजे काय? तर ही जाणीव आहे, सूक्ष्म जाणीव आहे. मग सूक्ष्म जाणीव म्हणजे काय हो? तर या जाणीवेतून प्रेरणा उत्पन्न होते, प्रेरणा होत असते. आपल्याला कधी अशी प्रेरणा होते की आता अमुक करावं, आता तमुक करावं, आता हे करावं, आता ते करावं, आता उठावं अशी प्रेरणा होते. बुद्धीचा प्रेरक ईश्वर त्याशी शरण जाता सकळ सांग. आपल्या बुद्धीचा प्रेरक कोण आहे? ईश्वर आहे. बुद्धीमध्ये प्रेरणा होते, बुद्धीमध्ये प्रेरणा होते. कुठून? आणि ती जाणीव निर्माण होते. आणि जाणीवेमधून उत्पन्न झालेल्या प्रेरणेनुसार हे सगळे प्राणी आपल्या जीवनाचे व्यवहार करतात. आपण सुद्धा सकाळी उठावं असं आपल्याला जाणीव होते. अरे आता उठलं पाहिजे अशी जाणीव होते. ती कुठून होते म्हणाले? तिला जाणीव असं म्हणतात. तसंच सकाळी पशुपक्षी उठतात आणि ते आपल्या भक्ष्य आणायला जातात. तेव्हा ते कसं त्यांना प्रेरणा होते? त्यांना परमेश्वराची प्रेरणा होते, परमेश्वरी शक्तीची प्रेरणा होते. आणि ती परमेश्वरी शक्ती म्हणजेच त्यांच्या ठिकाणी जाणीव होते. जाणीव आहे म्हणून जाणीव हीच परमेश्वराची शक्ती आहे. आणि त्या जाणीवेतून उत्पन्न झालेल्या त्या प्रेरणेनुसार हे सर्व प्राणी आपल्या जीवनाचे व्यवहार करतात. म्हणजे ते केवळ ईश्वराच्या इच्छेनुसारच वागत असतात. मनुष्य प्राणी
त्याला उठावं असं वाटलं तरी तो उठत नाही, ते पडून राहतो. पण प्राण्यांचं असं नाही म्हणलं. प्राणी त्याला प्रेरणा झाल्यावर उठतात, भूक लागल्यावर लगेच जेवतात. मनुष्य प्राणी एखादा भूक लागली तरी तो एखाद्या कामात असलेला असतो, तर तो म्हणाले काही त्या प्रेरणेप्रमाणे करणार नाही, तो आपल्या इच्छेप्रमाणे करतो. मनुष्य प्राणी आपल्या इच्छेनुसार करतो आणि बाकीचे सर्व प्राणी जीवनाचे व्यवहार ईश्वराच्या इच्छेनुसार ईश्वराच्या इच्छेनुसार वागतात आणि ते कुठलेही कार्य म्हणाले भगवंताच्या प्रेरणेनुसार करतात. भगवंताची प्रेरणा त्यांना कुठून मिळते? जाणीवेतून त्यांच्या बुद्धीत येते ती प्रेरणा आणि त्याप्रमाणे ते सर्व कार्य करतात, तसं आचरण करतात. म्हणूनच ते परमेश्वराचे सच्चे सेवक आहे, असं महाराजांनी लिहिलं. परमेश्वराचे सच्चे सेवक कोण आहेत? प्राणी मात्र. कारण ते परमेश्वर सांगतो तसंच करतात ना. परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध ते काही करत नाही किंवा स्वतःच्या इच्छेने ते काही करत नाही. तसंच सद्गुरूंनी सांगितलं तसं केलं आणि आपल्या मनाने केलं, याच्यात जो फरक आहे. सद्गुरूंनी सांगितलं म्हणून तसं केलं म्हणजे जाणीवेने केलं, म्हणजे जाणीव त्याच्या ठिकाणी निर्माण होत जाते. आपल्या ठिकाणी जाणीव निर्माण करायची असेल तर कशी निर्माण होईल, किंवा जाणीवेचा विस्तार करायचा असेल, भक्ताला आपल्या जाणीवेचा विस्तार करायचा असेल तर कसा करता येईल? ती जाणीवेमध्ये प्रेरणा भगवंताची येते म्हणा, आणि तिचा विस्तार करायचा तर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर आपण वागलो, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलो, तर ती जाणीव फुलत जाईल, त्या जाणीवेचा विस्तार होत जाईल, ती जाणीव समृद्ध होत जाईल आणि मग त्या जाणीवेमध्ये भगवंताची जी प्रेरणा आहे ती बरोबर येत जाईल. भगवंताची प्रेरणा त्या ठिकाणी येत जाईल. मागे महाराजांनी कथा सांगितली, ते आपले विश्वनाथ महाराज केसकर, ते असे नाशिकला त्यांच्या घरी असे बंगल्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस असले की बाहेर झोपायचे, बाहेर खाट टाकून असे झोपायचे. एकदा काय झालं की त्यांनी कुठल्या तरी पक्षावर काहीतरी बोलले, ते पक्ष म्हणजे राजकीय पक्ष लोकांनी, त्यांचं काही चुकलं असेल त्याच्यावर बोलले, तर त्या पक्षाने ते रागावले ते लोक. आणि नुसते रागावले असं नाही, तर ते त्यांना काहीतरी इजा करण्याच्या दृष्टीने ते रात्री आले आणि केसकर महाराज असे झोपले होते, पलंगावर झोपले होते. तर त्यांच्या मनात प्रेरणा झाली एकदम की आपण आता इथून उठून वरती बंगल्यावर जावं, अशी प्रेरणा झाली त्यांच्या ठिकाणी. जाणीवेमध्ये त्यांच्या प्रेरणा झाली आणि ते जे अंगणात झोपले होते उघड्यावर, म्हणजे तिथे कोणी येऊ शकलं असतं, ते तिथून मग ते बंगल्यात गेले. आणि बंगल्यात गेल्यानंतर आता ह्या लोकांना माहिती होतं की रोज इकडे झोपतात, म्हणून ते नेहमीच्या याच्याप्रमाणे त्यांनी पाळत ठेवली होती. ते आले तर तिथे काही महाराज दिसले नाही, कारण महाराज आधीच बंगल्यावर निघून गेले होते वरती. आणि मग त्यांना ते काही करायचं होतं, ते काही करता आलं नाही. याला प्रेरणा असं म्हणतात. जाणीव जेव्हा प्रगल्भ होते तेव्हा त्या जाणीवेमधून अशी भगवंताची प्रेरणा होते. मग अशी भगवंताची प्रेरणा, बुद्धीचा प्रेरक ईश्वर त्याशी शरण जाता सकळ सांग, तेव्हा म्हणाले मग ही प्रेरणा जर व्हायची असेल तर ती जाणीव कशी प्रगल्भ झाली पाहिजे. मग जाणीव जर प्रगल्भ व्हायची तर ती कशी होईल? तर सद्गुरूंच्या कार्यामध्ये सद्गुरू जे सांगतात बरोबर त्याच्याप्रमाणे जर केलं, जसं तर ईश्वराच्या सांगण्याप्रमाणे आपल्याला जाणीवेमध्ये ती प्रेरणा होईल. सद्गुरूंनी प्रेरणा केल्याबर हुकूम आपलं आचरण आपण करीत असू तर ती सवय लागते आणि आपली
जाणीव ही प्रगल्भ व्हायला लागते, प्रगल्भ व्हायला लागते. आमच्या ठिकाणी असं होतं, आता हे करावं ते करावं अशी प्रेरणा होते आणि आम्ही त्याच्याप्रमाणे सर्वांना सांगतो. भक्ताच्या बद्दलही आमच्या ठिकाणी प्रेरणा निर्माण होते की अरे आता याला असं सांगावं, आता याला असं सांगावं. हे त्याच्या कल्याणाच्या दृष्टीने असतं की त्याचं कल्याण व्हावं, त्याच्या जीवनात काही अडचणी येऊ नये याची आम्हाला प्रेरणा होते आणि आम्ही त्याला सांगतो. ते त्यांनी जर मानलं तर त्याचं भलं होतं, कल्याण होतं. आणि जर नाही मानलं, तो आपल्या इच्छेनुसार वागला तर मात्र त्याला संकटाला पुढे जावं लागतं. म्हणून महाराजांनी लिहिलंय की जाणीवेतून आलेल्या भगवंताच्या प्रेरणेवर हुकूम हे पशुपक्षी आचरण करतात. म्हणजेच काय, ते परमेश्वराचे सच्चे सेवक आहे असं महाराज म्हणतात. आणि एकनिष्ठ सेवक आहेत, सच्चे आणि एकनिष्ठ सेवक आहेत. खरी सेवा पशुपक्षी भगवंताची करत असतात आणि त्यांचं जीवन जगणं, कारण परमेश्वरांनी त्यांना निर्माण केलंय या सृष्टीचा सर्व व्यवहार व्यवस्थित चालावा म्हणून हे सर्व पशुपक्ष्यांना भगवंतांनी निर्माण केलं आणि त्यांनी ते सर्व पशुपक्षी भगवंताच्या प्रेरणेप्रमाणे अगदी वागत असतात आणि म्हणून ते सच्चे सेवक आणि एकनिष्ठ सेवक आहेत. म्हणून त्यांचं जीवन जगणं ही परमेश्वराची सेवा आहे. आणि तुम्ही काय म्हणले, मनुष्य प्राणी असून परमेश्वराची सेवा करणार, त्याचे खरे एकनिष्ठ सेवक सच्चे सेवक हे पशुपक्षी आहे. बरोबर पहाटे उठतात पशुपक्षी, वेळ झाली की बरोबर उठतात आणि आपलं जीवन जगतात. त्यांचं जीवन जगणं हेच इतकं नियमबद्ध असतं म्हणाले. पहाटे तिकडे सूर्य उगवण्याच्या आधी कोंबडा हरवतो म्हणा, काय बरोबर तिकडे सूर्य आणि इकडे कोंबडा हरवणार. तेव्हा परमेश्वराने तुला जे जे कार्य दिलं आहे ते कार्य तो करत असतो. म्हणून ही परमेश्वराची सेवा आहे म्हणे. परंतु मनुष्य प्राणी याच्या उलट जाणीवेपासून दूर दूर होत आहे म्हणे. मनुष्य प्राणी त्या मूळ जाणीवेपासून दूर होतो आणि जाणीव ही आत्म्याच्या अगदी जवळ आहे, आत्म्याच्या अगदी जवळ. त्याच्या आत्म्याची शक्ती आहे, आत्मशक्ती. जाणीव म्हणजे काय, आत्मशक्ती येते. आणि म्हणून प्रेरणा जर आपण व्यवस्थित घेतली तर ही जाणीव प्रगल्भ होते आणि त्या जाणीवेमध्ये त्या प्रेरणा निर्माण होत्या भगवंताच्या आणि त्याप्रमाणे आपलं जीवन एकदम सुकर होतं. मात्र याउलट मनुष्य काय करतो, जाणीवेपासून दूर दूर चाललाय. कारण काय, तर त्याच्या ठिकाणी अनेक कामना आहे, वासना आहे. माझं जीवन कसं जगायचं असं तो स्वतः ठरवत असतो. नाही, तसं ठरवलं पाहिजे, परंतु सुखाच्या मागे तो धावत असतो. म्हणजे काम क्रोधादी विकारांनी तो युक्त होऊन तो गोष्टी करत असतो, परमेश्वराच्या प्रेरणेने नाही करत. काम क्रोधादी विकारांच्या प्रेरणे, त्याच्या ठिकाणी काय, त्याच्या ठिकाणी काम क्रोधाच्या विकारांच्या प्रेरणा होतात, त्याच्याप्रमाणे तो वागतो. मोह होतो त्याला, नातेवाईक आहे, अमका इकडे जायचंय तिकडे जायचंय, याला हे द्यायचंय त्याला ते, असा मोह होतो. मोह ही एक जबरदस्त प्रेरणा आहे आणि त्या मोहाने तो या आचरण करत असतो. त्याच्यामुळे त्याला संकट येत असतात, त्याच्यामुळे पाप निर्माण होत असतो. मोह ममता याने तो आकर्षित होतो आणि म्हणून तो फसतो म्हणाल. म्हणून भगवंताच्या प्रेरणेपासून, सूक्ष्म जाणीवेपासून तो दूर गेला आणि म्हणून त्या आत्म्याची सूक्ष्म जाणीव, जिला आत्मशक्ती असं म्हणतात, ती मनुष्याला त्याचा अनुभव येत नाही. आणि उलट काय होतं, या जाणीवेच्या ठिकाणी तो अहंकार येऊन बसतो. जाणीव जर राहिली दूर, पण तो अहंकार, मी केलं, मी असं करणार, मी तसं करणार, असं सर्व तो अहंकार त्याच्या ठिकाणी येऊन बसतो. त्या जाणीवेवर कब्जा करतो तो अहंकार. आणि अहंकार उत्पन्न झाल्यामुळे काय होतं, अहंकार, जाणीवेच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न झाला, त्याने एन्करेजमेंट केलं म्हणाल. जाणीवेच्या ठिकाणी अहंकाराने एन्करेजमेंट करून तिथे त्याने आपलं घर बांधलं आणि हा अहंकार तिथे जाऊन बसला. आणि म्हणून
मनुष्य आपल्या आत्मस्वरूपापासून दूर दूर गेला. आत्मा एवढा जवळ असून त्याला त्याचा अनुभव का नाही येत म्हणा? तर या अहंकारामुळे आणि जाणीव हरवल्यामुळे. म्हणून आता परत आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हायची तर त्याला अहंकाराचं रूपांतर जाणीवेत करावं लागेल म्हणा. आत्मस्वरूपाची प्राप्ती जर व्हायची ती कठीण काय आहे तर म्हणजे ती जाणीवेच्या ठिकाणी अहंकार येऊन बसलाय. आणि अहंकार कशामुळे आला? कामक्रोधादी विचार, कामना, वासना. तो आपल्या जीवनाचं सर्व आपणच ठरवतो आणि त्याच्या कामना, वासना, मोह, ममता ह्या सर्व त्याला प्रेरणा देत असतात आणि म्हणून त्याचं रूपांतर, जाणीवेचं रूपांतर अहंकारात होतं आणि आता आत्मस्वरूपापासून तो दूर होतो. किती सुंदर विषय आहे. तेव्हा या अहंकाराला जर दूर करायचं असेल, अहंकार नष्ट करून जाणीवेत त्याचं रूपांतर करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायचं तर म्हणजे इतर काही उपाय कोणाला करता येणार नाही. अहंकार सर्वांच्या बोकांडी बसलाय. पण एक उपाय आहे म्हणा. जर तो सद्गुरूंना शरण गेला आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि सद्गुरूंनी सांगितलं, सद्गुरूंनी प्रेरणा दिली त्याच्याप्रमाणे जर तो करायला लागला. आम्हाला महाराज प्रेरणा द्यायचे, परमानंद स्वामी ते प्रेरणा द्यायचे की आता तुम्ही काव्य करा, हे करा. त्याच्याप्रमाणे आम्ही करायचं आणि त्याच्यामुळे ती जाणीव फुलत 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 गेली. काय जाणीव एवढी विस्तार पावत गेली आणि त्याच्यामुळे त्या जाणीवेच्या ठिकाणी परमेश्वराच्या ज्या प्रेरणा आहेत त्या परमेश्वरी प्रेरणा आमच्या ठिकाणी येतात. म्हणून अहंकार नष्ट होऊन जाणीव जर तीव्र करायची असेल, जाणीव जर शुद्ध करायची असेल, जाणीव जर बलवान करायची असेल आणि जाणीव म्हणजे त्या आत्म्याची शक्ती, आत्मशक्ती, तर म्हणले एकच उपाय आहे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि प्रेरणेप्रमाणे तो जेव्हा आपल्या जीवनातलं सगळं निर्णय घेतो, सगळं विचारून तो निर्णय घेतो. आता किरण मला विचारतो मग हे आहे करायचंय, मग मी करू ना असं लगेच त्यांना. मी मग असं असं जाऊन आलो, असं असं बोलणं आलं, मग आता हे असं करू ना. आम्ही म्हणतो हो हो असं करा तुम्ही, असं म्हणता म्हणता काय होतं की ती सवय लागून जाते की सद्गुरूंना विचारल्याशिवाय काय करायचं आणि त्याच्यामुळे ती जाणीव प्रगल्भ होत जाते, ती जाणीव शुद्ध होत जाते, ती जाणीव बलवान होत जाते आणि ती जाणीव म्हणजेच तर आत्म्याची शक्ती आहे म्हणा. आणि म्हणून जो सद्गुरूंची काही लबाडी करतो, खोटं बोलतो, अमुक करतो, त्याची जाणीव प्रगल्भ नाही होऊ शकत म्हणा. त्याचा अहंकारच वाढत जातो. जाणीव प्रगल्भ होत नाही, शुद्ध होत नाही, तीव्र होत नाही. तो जाणीवेत प्रवेश करत नाही, त्याचा अहंकार जात नाही. आणि ही जाणीव ही आत्मस्वरूपाची शक्ती असल्यामुळे ती आत्मस्वरूपात प्रवेश करते लगेच. ती आपल्याला आत्मस्वरूपात प्रवेश करून देते आणि त्या भक्ताला आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. आत्म्याचा अनुभव कसा येईल? नाही तर आत्म्याचा अनुभव फार कठीण आहे. आत्मस्वरूपाचा अनुभव येणं कठीण. आणि म्हणून सांगतात की भक्तिवीण गेला अधोगती. अशी जर भक्ती घडली नाही, सद्गुरूंच्या कार्यात सद्गुरूंची अशी भक्ती घडली नाही काय, तर भक्तिवीण गेला अधोगती. भक्तिवीण अधोगतीला तो जातो. म्हणून कृतयुगामध्ये काय होतं की सर्व विश्व परमेश्वरमय होतं. कृतयुगातल्या लोकांचं काय होतं, सर्व विश्वच परमेश्वरमय होतं आणि त्यात भेदाभेद नव्हता, कुठलाही भेद तिथे नव्हता. एकमेकामध्ये वैमनस्य भेद, हा माझा तो दुसरा, असं काही नव्हतं. आणि म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग आहे असं त्याने अनुभव घेतला. हाच त्यांचा धर्म झाला.
आणि भेदाभेद भ्रम, भेदाभेदा भ्रम आहे. आणि तो अमंगळ आहे, अशुद्ध करणार आहे जाणतेला. तेव्हा हा जो भेद आहे म्हणजे हा त्रेतायुगापासून हा भेद निर्माण झाला. म्हणजे जाणीव लुप्त झाली आणि त्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला. आणि या भेदाच्या अहंकाराने जीव अधोगतीला गेला. त्याला 84 लक्ष योनी जन्म घ्यावा लागला. पण त्या योनी परमेश्वर स्वरूपाचा, त्या योनीमध्ये सुद्धा एक गोष्ट चांगली होती, परमेश्वर स्वरूपाचं अस्तित्व होतच. तू कुठल्याही योनीमध्ये गेला, किती अधोगती झाली तरी परमेश्वराचं अस्तित्व आहे म्हणा. आणि त्या संस्कारामुळे काय होतं की सर्वश्रेष्ठ असा मनुष्य जन्म लाभला, की सगळ्या योनीतून भोग भोगता 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 शेवटी सर्व भोग भोगून झाले आणि हा मनुष्य जन्म लाभला. लख 84 फेरे फिरकर, लख 84 फेरे फिरकर मनुष्य जन्म पाया, कमलमुख राम भजनो को दिया. म्हणून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याची ही महापर्वणी लाभली म्हणा. आणि त्याचबरोबर माणुसकीची मोठी जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली, की माणुसकी जर नसेल तर काय होईल. तो 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 पशुप्रमाणे, आपण म्हणतो ना, तो माणूस नाही पशुप्रमाणे वागतो. पण पशु बरे त्याच्यापेक्षा, ते परमेश्वराच्या प्रेरणेप्रमाणे वागतात. म्हणजे ज्या पशु योनीतून त्यांचा उद्धार झाला, त्या योनीचे पुन्हा संस्कार न घडता या मनुष्य देहात आता परमेश्वराचे संस्कार घडले पाहिजे. आणि त्यासाठी मनुष्याला परमेश्वराने बुद्धी दिली आहे. बुद्धी कशासाठी? तर परमेश्वराचे संस्कार घडले पाहिजे. म्हणजे त्या बुद्धीत, जाणीवेतून त्या बुद्धीत प्रेरणा, परमेश्वरी प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. पशुसारखं आचरण आता न घडता सर्वश्रेष्ठ असा मनुष्याचा धर्म, मनुष्य धर्म जागृत झाला पाहिजे. म्हणून पशुपक्षादी आता लोक एवढं हे झालंय, म्हणलं एवढं पतन झालंय लोकांचं. जो तो बघतो तर मांसाहाराशिवाय कोणी दिसतच नाही म्हणून. आणि म्हणून भक्ती मार्गात येताना लोक विचारतात, पहिला प्रश्न की मग ते सगळं सोडावं लागेल का? काय सोडावं लागेल बाबा? तर म्हणजे नाही, तो मांसाहार करतो आम्ही. ब्राह्मण म्हणून म्हणवणारे सुद्धा मांसाहार करायला लागले. म्हणजे आता काय म्हणावं, खरोखर प्राण्यांचे मांस खाऊन, मद्यादी पेयाचे सेवन करून काय होतं म्हणले, आत्म्याची अधोगती करतात. अरे आत्म्याला अधोगतीला नेतात म्हणाले. 84 लक्ष योनीतून त्या आत्म्याला अधोगतीला घेऊन चालले आहेत. आता कालच आमच्याकडे तो एक फार्मसीवाले ते येतात, ते औषध घेऊन येतात सगळे, ते आले होते. म्हणले मला यायला वेळ झाला, आधीच येणार तो. म्हटलं काय झालं? काय नाही म्हणाले, मला बरं नव्हतं, एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला. म्हटलं काय झालं? नाही म्हणले, ते मी मासे खाल्ले आणि मग त्याचा एका माशाचा जो काटा असतो ना, तो माझ्या घशात अडकला. म्हटलं म्हटलं असं होणार नाही तर काय, तुम्ही मासे खाता, हे करता आणि तो काटा तुमच्या इथं अडकला आणि मोठ्या याने सांगता. तेव्हा म्हणलं असं लोक हल्ली मांस खायला लागले, ब्राह्मण लोक सुद्धा खायला लागले. अरे अरे किती अधोगती झाली म्हणून. आणि त्याच्यात खरोखर त्यांना काय गोडी लागते काय कळत नाही. मांस खाऊन त्याला काय मिळतं? अरे एवढे चांगले चांगले खाण्याचे पदार्थ आहे, बदाम पिस्ता खा, अक्रोड खा, आणि तुम्हाला चांगलं हेल्थ बनवा. नाही म्हणून हेच काहीतरी घाणेरडं खातात. आणि आता या IT वाल्यांची संस्कृतीमुळे काय झालं की तिकडे जिकडे ते फॉरेन कंट्रीज मधून ते लोक येतात, त्यांचे बॉस वगैरे, आणि मग त्यांचं ती संगती त्यांना होते आणि ते सर्व तेच खातात म्हणा. काय करणार? तेव्हा अशी अधोगती, पण ही अधोगती थांबवली पाहिजे म्हणा. पण या पशुपक्षाच्या योनीमध्ये सुद्धा परमेश्वर स्वरूपाचे अस्तित्व त्याच्या ठिकाणी होतं. आणि या संस्कारामुळे तो सर्वश्रेष्ठ असा मनुष्य जन्म लाभला. हा म्हणजे मनुष्य जन्मात अहंकार होता,
आणि त्याच्यामुळे भेद किंवा वेगळेपणा निर्माण झाला. पशु पक्ष्याच्या ठिकाणी एक बरं होतं की तिथे काही भेदाभेद नाही, तिथे कुठली जात पात काहीच नाही म्हणा. पण मनुष्य जन्म आला आणि तिथे भेदाभेद निर्माण झाला आणि अहंकार निर्माण झाला. पशु पक्ष्याच्या ठिकाणी अहंकार वगैरे काही नाही, ते निरंकार आहे म्हणा. मुखी बिचारी, त्यांना काहीच नाही, तिथे अहंकार नाही. त्याचे अहंकार नाही, त्याच्यामुळे भेद नाही, वेगळेपणा नाही. पण 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा अहंकार जाऊन जाणीव निर्माण झाली आणि या योनीतही परमेश्वर स्वरूपाचे अस्तित्व होते. ते अस्तित्व जाणीवेच्या रूपाने होते, म्हणून पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. या 84 लक्ष योनीमधून परमेश्वराचे अस्तित्व होतं म्हणा आणि अहंकार नव्हता. पशु पक्ष्यांच्या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व आहे पण अहंकार नाही. परमेश्वराचं अस्तित्वही आहे, ही चांगली गोष्ट आहे, आणि अहंकार नाही हे तर फार चांगली गोष्ट आहे. पशु योनीमध्ये फक्त एकच गोष्ट तिथे कमतरता आहे, म्हणजे तिथे काय, तिथे ज्ञान नाही, तिथे अज्ञान, पूर्णपणे अज्ञान आहे आणि बुद्धी नाही म्हणा, जाणून घेण्याची बुद्धी नाही, हाच दोष आहे म्हणा. पण मनुष्याच्या ठिकाणी तर फारच दोष आहे. पशु योनीमध्ये जाणीव आहे, ती मनुष्याच्या ठिकाणी जाणीव नाही, अजिबात नाही, अहंकार आहे. पशु योनीमध्ये जाणीव आहे, मनुष्याच्या ठिकाणी जाणीव नाही, अहंकार आहे. तो म्हणजे मनुष्य या इथे कमी पडला, म्हणजे एक पॉइंट त्याचा गेला इथे. बरं, पशु योनीमध्ये जाणीव आहे आणि अहंकारही नाही, पण मनुष्य योनीमध्ये जाणीव तर नाही आणि अहंकार आहे. बघा एवढं. तेव्हा जाणीवेच्या रूपाने मनुष्य जन्म मिळाला आणि म्हणून म्हणतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्माचं सुकृत झालं. कसं झालं अनंत जन्माचं सुकृत? पशु पक्ष्याच्या योनीमध्ये गेल्यामुळे काय झालं की भोग योनी आहेत, या जेवढं पाप केलं होतं आधी हळूहळू ते संपवत आहेत. त्या भोग योनी मध्ये असल्यामुळे पशु पक्ष्याच्या योनीत अत्यंत कष्ट आहे त्यांना, आणि त्याच्यामुळे त्यांचं पाप नष्ट होत आहे, पाप नष्ट होत आणि जाणीव आहे त्यांच्या ठिकाणी, आणि त्या जाणीवेमुळे परमेश्वराची प्रेरणा आहे, त्या प्रेरणेप्रमाणे ते वागतात. किती गुण आहे हो पशु पक्ष्यांमध्ये, मनुष्याला घेण्यासारखं आहे. ती त्यांच्या ठिकाणी जाणीव आहे, त्यांच्या ठिकाणी अहंकार नाहीये आणि परमेश्वराची प्रेरणा ते घेऊ शकतात. केवढे गुण आहे त्यांच्या ठिकाणी, आणि त्यांच्या ठिकाणचं पाप नष्ट होत आहे म्हणा, भोगून पाप नष्ट होत आहे. किती चांगल्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी आहे. या मनुष्याने चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे. तेव्हा या जन्मात पापाच्या वासनाचा म्हणजे जेवढ्या पाप वासना आहेत त्याचा समूळ उच्छेद झाला पाहिजे. कुणाच्या मोहात पडलं नाही पाहिजे, ममत्व नको, नातेवाईकांचा ममत्व नको, नाही तर पाप अति, त्या मोहामुळेच तो पाप घडतो म्हणा. नाही आम्ही कसलं पाप करतो, अरे पाप नाही तर मोह करतो ना, म्हणजे पापच आहे, त्यांनी पापच घडणार नाही. म्हणजे तुझ्या ठिकाणी जाणीव होणार नाही, तुझ्या ठिकाणी अहंकार येईल आणि जाणीवेपासून तू दूर जाशील. परमेश्वराची प्रेरणा तुझ्या जाणीवेत होणार नाही. म्हणजे हे पाप नाही झालं तर काय झालं म्हणाले, हे काय पुण्यकर्म झालं. आणि म्हणून या जन्मात पापाच्या वासनांचा समूळ उच्छेद करून पुण्यकर्म झाले पाहिजे, नाहीतर पुन्हा अधोगतीत चुकणारच नाही म्हणलं. आणि असं होण्यासाठी काय करायचं, तर सद्गुरूला शरण जाऊन भक्तिमार्ग प्राप्त करून घेतला पाहिजे. पशु पक्ष्याच्या योनीमध्ये पाप कसं जळतं, तर म्हणजे भोगून जळतं, ते पाप सगळं नाहीच होतं. पण मनुष्याच्या ठिकाणचं पाप कसं जळणार म्हणून, तर त्याला उपाय काय, तर सद्गुरूला शरण जाऊन हा भक्ती मार्ग जेव्हा तो प्राप्त करून घेतो आणि तो शेवटपर्यंत नेण्यासाठी मध्येच सोडायचं नाही, शेवटपर्यंत नेण्यासाठी भक्ती मार्गातील आहार विहार विचार
आचार याचं यमनियम सांभाळला पाहिजे म्हणा. जसे पशु पक्षी सर्व नियम पाळतात, त्यांना प्रेरणा होते तेवढंच ते करतात, म्हणजे ते उगच काही करत नाही. आणि त्याच्यामुळे यमनियम ते आपोआपच सांभाळले जातात. परंतु मनुष्य हा यमनियम तर गुंडाळून ठेवतो म्हणा. काही नाही खायचं ते खातो, नाही वागायचं तसं वागतो. त्यांनी पाप होतं म्हणलं. पाप जळत नाही, पाप होतं. आणि म्हणून सांगतात भक्ती मार्ग शेवटास नेण्यासाठी यमनियम पाळले पाहिजे. आणि हे कलियुगात हे कठीण आहे, म्हटलं खूप कठीण आहे. आणि म्हणून हे सोपं व्हावं याच्यासाठी सद्गुरु सेवा आणि सत्संगतीची खूप जरूर आहे. सद्गुरु सेवा आणि सत्संगती यामुळेच तुमचं पाप कमी होईल, तुमचा अहंकार नष्ट होईल, तुमच्या ठिकाणी जाणीव निर्माण होईल, जाणीव शुद्ध होईल, तीव्र होईल. आणि जाणीवेच्या ठिकाणी मग ती प्रेरणा म्हणजे परमेश्वराची शक्ती, ती प्रेरणा निर्माण करेल. त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही वागाल, सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे आचरण कराल, तर तुम्ही त्या आत्मस्वरूपाचं प्राप्ती तुम्हाला होईल असं महाराज सांगतात. आणि म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. याला बहुत सुकृत, आधी बहुत सुकृत केलं तुम्ही, आणि म्हणून म्हणजे तुम्ही या मार्गात आलात. आणि म्हणून अहंकाराचं रूपांतर जाणीवेत होण्यासाठी सद्गुरु सेवा आणि सत्संगती खूप महत्वाची आहे म्हणा. नेहमी निश्चितपणे हे घडलं पाहिजे म्हणा, नियमितपणे घडलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरु सेवेने काय होतं, अहंकाराचा नाश होतो आणि सत्संगतीने अज्ञानाचा नाश होतो. सद्गुरु सेवेने अहंकाराचा नाश होतो, तो निरहंकार होतो. आणि निरहंकार झाल्यामुळे जाणीव, अहंकार नष्ट होतो आणि जाणीव निर्माण होते. आणि मग सत्संगतीमध्ये ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो. आणि जाणीव आणि ज्ञान हे मिळून त्या आत्म्याचा साक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार कसा होतो, तर सद्गुरु सेवेने अहंकाराचा नाश करून टाका. आणि सत्संगतीमुळे सद्गुरूंचं प्रवचन ऐकलं, सद्गुरूंचे ग्रंथ वाचणं, सद्गुरूंची सेवा करणं, याने अज्ञानाचा नाश होतो. आणि मग शुद्ध जाणीव उत्पन्न होते, प्रगल्भ जाणीव उत्पन्न होते. आणि ती जाणीव आत्मस्वरूपाचा अनुभव आणून देते. हा एवढा सुंदर विषय. ती जाणीव शुद्ध होऊन आत्मस्वरूपाचा अनुभव आणून देते, असं महाराजांनी त्याच्यावर निरूपणात सांगितलं. त्याच्यावर आमचं निरूपण आम्ही केलं. तेव्हा या श्लोकाच्या पहिल्या 2 ओळीवर आपलं प्रवचन झालं. याच्यानंतरचं प्रवचन आपल्या पुढच्या ह्याच्यात करूया. बहुता सुकृते नरदेह लादला, भक्ती विण गेला अधोगती, पाप भाग्य कैसे नसरीची कर्म, पाप भाग्य कैसे नसरीची कर्म, न कळेची वर्म अरे मूडा, न कळेची वर्म अरे मूडा, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय, रावरंक हो का उंच नीच याती, रावरंक हो का उंच नीच याती, भक्ती विण माती मुखी त्याच्या, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. श्री गुरुदेव दत्त.